विना देवा कैचे रूप घडे सेवा शोभविले येर येरा सोनी एके ठाई हिरा देवा विना भक्ता कोण देते निष्कामता शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता भक्ता विना देवा कैचे रूप घडे सेवा शोभविले येर येरा सोने एके ठाई हिरा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड असा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ओ चोपदार ते पोरबा कोणाचे पाहते अरे एवढे पोर गडबड करतात तरी चोपदारच्या गावाला माहिती नाही. काय कशी माणसं असतात ना. असू द्या सेवा आहे त्यांची. पण तुम्हाला एक सांगतो चोपदार सुद्धा असा पाहिजे का त्याचं अवसान पाहून पोरग घाबरलं पाहिजे. चोपदार असा पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं पोरं चोपदाराची टिंगल करतात असा प्रकार होतो. उंदराचा सुळसुळाट झाला म्हणून मांजर पाळलं घरात. उंदराचा सुळसुळाट झाला म्हणून मांजर पाळलं. ते मांजर इतकं शांबळून निघालं उंदर त्याच्या अंगावर उड्या मारायचे. अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाचा आणि भक्ताचा संबंध सांगतात. हे जे दोन घटक आहे भक्ती शास्त्रामध्ये देव आणि भक्त हे जे दोन घटक आहे या दोघांचा एकामेकाशी नेमका संबंध काय आहे नेमका संबंध कसा आहे
तुकोबाराय त्या देवाचा आणि भक्ताचा संबंध या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. विठ्ठला भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं 3 गोष्टीचं ज्ञान महत्वाचं आहे. जगाकरता म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांकरता 3 गोष्टीचं ज्ञान अत्यावश्यक आहे. 3 गोष्टीचं ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला या 3 गोष्टीचं ज्ञान असलंच पाहिजे. या 3 गोष्टी कळाल्याच पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी? ऐका, निर्देश आहे त्याचा असा की प्रत्येक स्त्री पुरुषाला शास्त्रातला वाद कळावा. 1. गुरु शिष्याचा संवाद कळावा. 2. आणि देवभक्ताचा संबंध कळावा. शास्त्रातला वाद, गुरु शिष्य संवाद आणि देवभक्ताचा संबंध या 3 गोष्टीचं ज्ञान प्रत्येकानं होणं अत्यावश्यक आहे. पण दुर्दैव सांगतो पहा, दुर्दैव काय? बाकीचे बाहेरचे लोक मरू द्या, पण जेवढे कीर्तनात स्त्री पुरुष बसले, मला नाही वाटत याच्यापैकी कोणाला तरी या 3 गोष्टी माहिती असतील. करावरती हात. शास्त्रातला वाद किती जणांना कळतो? शास्त्रातला वाद किती जणांना माहिती आहे? शास्त्रवाद म्हणजे काय किती जण जाणतात? करावरती हात. गुरु शिष्य संवाद किती जणांना कळतो? करावरती हात. आणि देवभक्ताचा संबंध आजपर्यंत किती जणांनी जाणायचा प्रयत्न केला? किती जणांना कळाला? करावरती हात. अहो, मीच नाही करीत तर तुम्ही गजल करता? कळतच नाही ना महाराज. शास्त्रातला वाद कळत नाही, गुरु शिष्य संवाद कळत नाही, देवभक्ताचा संबंध कळत नाही. आता जाणकार ऐकणाऱ्यांच्या करता प्रश्न असा आहे का कदाचित जाणकार ऐकणारे मनातली मनात असं विचारतील, कीर्तनात बोलायचं नसतं म्हणून गप्प राहतील, पण मनातली मनात कदाचित काही असं विचारतील का हे ज्ञान का झालं पाहिजे? या 3 गोष्टीचं ज्ञान होणं गरजेचं काय? समजा नाहीच कळाल्या तर काय नुकसान आहे? आणि कळाल्याच पाहिजे तर का बरं कळाल्या पाहिजे? यांनी लाभ काय, प्रयोजन काय, काय फायदा आहे या 3 गोष्टी कळण्यामध्ये? तर ऐका, शास्त्रातला वाद ज्याला कळतो, गुरु शिष्य संवाद ज्याला कळतो आणि देवभक्ताचा संबंध ज्याला कळतो, तर शास्त्रातला वाद परतत्वापर्यंत नेतो. शास्त्रातल्या वादाचं ज्ञान परतत्वाची प्राप्ती करून देतं. गुरु शिष्य संवाद परतत्वाची प्राप्ती करून देतं आणि देवभक्ताचा संबंध परतत्वापर्यंत नेतो. परतत्वाची प्राप्ती होते या तिघांच्या जाणीवेतून आणि म्हणून प्रत्येकाला या 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. पुन्हा काही जाणकार असा विचार करतील, मग परतत्व तरी का प्राप्त करावं? तर परतत्वाची प्राप्ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती करता आणि परमानंदाच्या प्राप्ती करता अत्यावश्यक आहे परतत्वाची प्राप्ती. जोपर्यंत जीवाला परतत्व स्पर्श होणार नाही तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नाही आणि परमानंद सिद्ध होणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी भाव व्यक्त केला. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू एकच विनंती, या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं काय व्हावं? ऐका, या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं काय व्हावं? ज्ञानोबाराय म्हणतात, दिसो परतत्व डोळा. या प्रत्येक स्त्री पुरुषाला दिसो परतत्व डोळा. काय होईल त्यांनी? पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. परतत्व दुःखाची निवृत्ती करतं, परतत्व परमानंद प्राप्त करून देतं. म्हणून परतत्व स्पर्श त्याची प्राप्ती जीवाला महत्वाची आहे आणि त्या परतत्वाची प्राप्ती शास्त्रवादाच्या ज्ञानाने कळते, गुरु शिष्य संवाद ज्ञानाने कळते आणि देवभक्त संबंधाने कळते. असे 3 मुद्दे या तिघांपैकी प्रस्तुतच्या अभंगामध्ये
देव आणि भक्त यांचा संबंध आलेला आहे. देवाचा आणि भक्ताचा संबंध आलेला आहे. या दोघांचा एकामेकाशी नेमका संबंध काय, कसा संबंध आहे ऐका. तुकोबारायांनी संबंध व्यक्त केला काय महाराज. महाराजांची भाषा आहे बघा, अगदी कमी अक्षरामध्ये, लक्षात घ्या, एकदम कमी अक्षरामध्ये, छोट्या शब्दामध्ये महाराजांनी देव आणि भक्ताचा संबंध व्यक्त केला. विठ्ठल छोटा रुमाल, छोटा कोरडं पाडायला लागलं तोंड. हा? याला ते आहे का, टोपी आहे की? आता महाराजच बोडखे झाले तर तुम्ही तरी काय करा. आता टोप्या कोणी कोणाला घालायच्या हाच प्रश्न आहे आता. विठ्ठल विठ्ठल पुढे पुढे सुकून बसा. ज्यांच्यामध्ये जागा रिकामी असेल थोडी जरी, त्यांनी पुढे सरकून बसा, खेटून बसा, एकामेकाला खेटून बसा, चिटकून बसा. कमी जागेत जास्त माणसं बसली पाहिजे. आपल्या बरोबर सगळ्यांची सोय झाली पाहिजे. आपलं झालं जग बुडालं असं नका करू. अप्पल पोटीपणा, सरका सरका असं छान छान पहा बरं. अर्ध पटांगण रिकामं झालंय माग, एवढं फटकल मारून बसणं चांगलं आहे का असं? या 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 सरका. छान 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 छान. यांना वाटलं हा बाय यांना सांगू राहिला, तुम्ही कोणच ऐकू राहिले. सरका सरका. विठ्ठल विठ्ठल काय हे तुम्हाला दुर्दैव सांगतो. म्हणजे आमचं बरं का व्यक्तिगत, आम्ही मागची पिढी पाहिलेली आहे ना. आम्ही मागची पिढी सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, आमचे पिता श्री रामगिरीजी महाराज, आम्ही सद्गुरू बंशी बाबा. बाबा तर आम्हाला कीर्तनाच्या परीक्षेला होते 4थ्या वर्षाला. बंशी बाबा तेव्हा संदीपान महाराज नंतर आले, आमच्या नंतर आले. बंशी बाबा आमचे परीक्षक होते. आम्ही ते जुनी पिढी अनुभवलेली आहे ना. तर बाबा ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज 4-4 तास 5-5 तास कीर्तन करायचे. कधी पाणी प्यायचे नाही, गुळ खायचे नाही. परवानगीच नव्हती पहिली. काय करता विठ्ठला विठ्ठला आमच्यावर त्या विचारांचा पगडा आहे. जीव गेला तर चालल, नियम मोडायचा नाही. विठ्ठला असू दे. ऐका, देव भक्ताचा संबंध सांगतात महाराज. इतका मार्मिक संबंध सांगितला कमी अक्षरात. एकदम छोटा शब्द, एकदम छोटा, कमी अक्षरात. काय संबंध या दोघांचा? तुकाराम महाराज त्या दोघांचा संबंध या अक्षरांनी सांगतात. शोभविले येर येरा, बस मिटला संबंध. येर येरा शोभविले हा देवाचा आणि भक्ताचा एकामेकाचा संबंध. याला शास्त्रामध्ये सूत्र परिभाषा म्हणतात. हा, कमी अक्षरामध्ये जास्त अर्थाचं प्रतिपादन करणं, या प्रतिपादनाला म्हणजे या भाषेला शास्त्रामध्ये सूत्र परिभाषा म्हणतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम.
अक्षर पाहिले तर एकदम कमी, अल्पाक्षरम, असंदिग्धम, पण अर्थ पाहिला तर सारवत विश्वतोमुखम. याचं नाव आहे सूत्र. सूत्रम सूत्र, विदो विदुहू, याला सूत्र म्हणतात. तुकोबाराय म्हणतात या दोघांचा संबंध आहे शोभविले येर येरा, हा त्यांचा संबंध. म्हणजे कसा, या भक्ती संप्रदायामध्ये, या भक्ती क्षेत्रामध्ये देव ही भक्ताची शोभा आणि भक्त ही देवाची शोभा. देव काय करतो तर भक्तांची शोभा वाढवतो आणि भक्त काय करतो तर देवाची शोभा वाढवतो. एकामेकाची शोभा हा त्या दोघांचा संबंध. विठ्ठल विठ्ठल आता ऐका, देव नसेल, देव नसेल तर भक्तांना शोभा नाही. देव नसेल तर भक्तांना शोभा नाही. आणि भक्त नसतील तर देवाला शोभा. देव शोभतो भक्तांमुळे आणि भक्त शोभतो देवामुळे. जर नसेल भक्त तर देवाला शोभाच नाही. एक मिनिट ऐका, देव पंढरपुरात राहतो ही आपल्या सर्व वारकऱ्यांची मान्यता आहे, आहेच आहे. देव पंढरपुरात राहतो. तसे आपल्याकडे शेकड्यानी अभंग पण आहे, प्रमाण पण आहे. देव पंढरपुरात राहतो. पण एक मिनिट ऐका, देव पंढरपुरामध्ये राहतो. परत बोलतो, देव पंढरपुरात राहतो. पण महाराज, तुम्ही आम्ही 10-10, 20-20 लाख वारकरी जर दिंड्या घेऊन पंढरपूरला गेलोच नाही तर त्याला विचारील कोण? आपल्या संतांच्या पालख्या जर आषाढी कार्तिकीला गेल्याच नाही त्याला कोण विचारतो? बडव्यांना काय घेणं आहे त्याच्याशी? म्हणजे देव पंढरपुरात राहतो. आपण 10-10 लाख, 10-10, 20-20 लाख वारकरी तिथे जातो म्हणून त्याच्या हसण्याची शोभा आहे. आणि आता पुढचं ऐका, काय, आपण मार पालख्या घेऊन, दिंड्या घेऊन, पायी पायी प्रवास करीत पंढरपूरला गेलो. आपण 10-10, 20-20 लाख वारकरी पंढरपूरला गेलो. पण देव जर पंढरपुरात राहिलाच नाही आपल्याला विचारील कोण? पंढरपूरच्या लोकांना एवढी माणुसकी आहे का? ठला ठला काय बार, आपण 10-10, 20-20 लाख वारकरी जातो म्हणून त्याच्या तिथे असण्याची शोभा आहे. आणि तो तिथे आहे म्हणून आपल्या जाण्याची शोभा आहे. शोभविले. ऐका बर का, पौर्णिमेला गोपाळ, सगळे वारकरी, बरेच वारकरी याच्यात दिंडीमध्ये नियमित जाणारे, आषाढी कार्तिकीची वारी करणारे, बरोबर आहे ना? बरोबर बोललो ना? हा. पौर्णिमेला गोपाळपूरचा काला होतो. होतो का? होतो. आपण राहिलो तर काल्याला होतो. आता सगळंच काम बिघडलंय. अहो, चंद्रभागेच्या अलीकडच्या दिंड्या आहे ना महाराज, कोणाकोणाची दिंडी अलीकडे राहती. अहो, हे माणसं एकादशीलाच निघून येतात. हो, मी मागच्या वर्षी एका दिंडीत कीर्तन करायला गेलो. अलीकडची चिंचोली गाव आहे ना, तिथं एका दिंडीत, त्या टाकळी मी याच्या दिंडीत कीर्तन करायला गेलो तर अवघे 40-45 माणसं, बायान माणसं, आणि त्यांच्यामध्ये कीर्तन. लोक, एवढेच लोक आले का? तो म्हणे, अहो 450-500 होते. मग काल एकादशी झाली गेले. एकादशीलाच रात्री काय काही, आणि द्वादशीला तर सगळं पंढरपूर ओस पडतं महाराज. द्वादशीला पंढरपुरात राहतच नाही, आळंदीत कोणी राहतच नाही. काय काय तर रात्री एकादशीलाच गावातून एकदा चक्कर मारून आला, प्रसाद बिसाद पुढा घेऊन आला, रात्री सगळं पिशवी पॅक करून, वळकटी बिळकटी बांधून, सकाळी एकादशी सोडायला बसताना गावाकडे तोंड करूनच बसतो. बस जेवून उठला का तसाच निघतो, माग पाहतच नाही पंढरपूर किती किलोमीटर. काल ऐका बर का, काल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. तुम्ही काही माना नका मानू, काल्याची लाही घेतल्याशिवाय वारीचं पुण्य मिळत नाही. एवढं वाक्य अधोरेखित करून राहू द्या. विठ्ठल.
बोलायचे, गोपाळपूरचा काला होतो पौर्णिमेला आणि प्रतिपदेला होतो महाद्वारचा काला. महाद्वारातला काला होतो प्रतिपदेला आणि प्रतिपदेला महाद्वारातला काला झाला की सगळ्या संतांच्या पालख्या आपापल्या स्थानी जाण्याकरता पंढरपुरातून निघतात आणि त्या पुन्हा वाखरीला त्या पाऊटकांपाशी परत एकत्र येतात. सगळ्या पालख्या एकत्र येतात. आता ऐका, दशमीला सगळ्या संतांच्या पालख्या जशा वाखरीला एकत्र येतात, समोरून देवाचा रथ येतो त्यांचं स्वागत करण्याकरता आणि देव सामोरा येतो आणि सगळ्या संतांना घेऊन पंढरीत जातो. तसं महाद्वारचा काला झाल्यानंतर पुन्हा देवाचा रथ वाखरीला येतो आणि सगळ्या संतांची बोळवण करतो परमात्मा. त्या प्रसंगाचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय. पाठ आहे तुम्हाला सर्वांना. त्यावेळी भगवान प्रत्येक संताच्या, प्रत्येक भक्ताच्या गळ्यात मिठी मारतो, त्यांच्या गळ्यात पडतो, मिठी मारतो, रडतो आणि भगवान आपल्या अंतःकरणातलं गुज त्या भक्तांना सांगतो. काय गुज सांगतो? भगवान भक्तांना म्हणतो, ऐका, मला माहितीये सगळं सोडून सर्व काळ तुम्ही माझ्यापाशी थांबू शकत नाही, पण भक्तांनो, माझी तुम्हाला विनंती एकच आहे. काय? तुम्ही फक्त एकच करा, आषाढी आणि कार्तिकी मला विसरू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती. आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ. मागणते तुझं पांडुरंग, सांगतसे तुझं पांडुरंग पतित पावना. हे तू आहे खरा पतित पावना, हे तू आहे खरा भगवान प्रत्येकाच्या गळ्यात पडतो. धावून या देव, गळा घाली मिठी, हुंदके देतो हुंदके, स्पुंदूस पुंदोनी गोष्टी बोल तसे. आणि काय बोलला? भगवान म्हणतात, भक्तांनो, मी पतित पावन खरा, मी वरद विनायक खरा, मी पतितांचा उद्धार करणारा खरा, पण तुम्हाला खरं सांगू का? काय? माझा पतितोद्धारकपणा, माझा पतित पावनपणा, हे सगळं जे आहे ना, हे तुमच्यामुळं मला प्राप्त आहे. तुमचेनी बरा दिसत असे, तुमचेनी बरा दिसत असे. आणि म्हणून म्हणजे देव मान्य करतो का माझं बरवेपण, माझं चांगलंपण, माझं सुंदरपण हे तुमच्यामुळे, तुमचेनी बरा. म्हणजे भक्त काय करतो? देवाची शोभा वाढवतो. आणि देव काय करतो? भक्तांची शोभा वाढवतो. विठ्ठला. महाराज, या भक्ती क्षेत्रामध्ये एकामेका वाचून एकामेकाला शून्य किंमत आहे. देवा वाचून भक्त शून्य, तर भक्ता वाचून देव शून्य. जसं व्यवहार, एक मिनिट बघा, व्यवहारामध्ये पती आणि पत्नी, नवरा आणि बायको काय करतात? बोला, काय करतात? काही नाही. नवरा बायको काय करतात? काही नाही. मग फक्त एकच गोष्ट आहे, बायको ही नवऱ्याची शोभा आणि नवरा ही बायकोची शोभा. बायको काय करते? नवऱ्याची शोभा वाढवते आणि नवरा काय करतो? बायकोची शोभा वाढवतो. शोभविले. तुम्हाला सांगू, संसारातलं अतिशय सुंदर नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. विठ्ठल एकामेकाशिवाय
एकामेका वाचून एकामेकाला शोभा नाही. दोघ जण नवरा आणि बायको म्हणजे संसारात एकामेकाची शोभा. ती लक्ष्मी असली तर हा नारायण आहे, हा नारायण असला तर ती लक्ष्मी. हा नारायण नसला तर ती लक्ष्मी नाही, मग अवदसा. तिला लक्ष्मी पण यायचं असेल तर नारायण लागणार आहे, आणि याला नारायण पण यायचं असेल तर लक्ष्मीची गरज आहे. दोघ जण एकामेकाची. फार गोड नातं आहे बर का. काय या नात्याचं वैशिष्ट्य आहे महाराज? कसं नातं निर्माण केलंय भगवंतानी? या नात्याचं वैशिष्ट्य काय ऐका. पहिलं वैशिष्ट्य निव्वळ बर का हो, निव्वळ विश्वासावर चालतं हे नातं. निव्वळ विश्वास. नवऱ्याचा बायकोवर विश्वास, बायकोचा निव्वळ विश्वास. तुम्हाला सांगू, ज्याच्या विश्वासाला तडा गेला त्याचा संसार बुडाला. त्यांनी नव्याने डाव मांडायचाच नाही. का? कारण नो सक्सेस. सक्सेसफुलच नाही तो. विश्वासाला तडा गेला त्याचा संसार बुडाला. निव्वळ. आता तरी तुम्हाला खरं सांगतो काय झालंय, आता काळ बदलला बर का. आता काय झालं, काळ बदलला. आता नवरा बायकोतला विश्वास कमी झाला. आता जो वर्तमान आहे ना सध्या, तर या काळात नवरा बायको मध्ये विठ्ठला 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 हे पहा, आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सूचना केलेली आहे की रस्त्यावर गाड्या लावल्यात लोकांनी. गाड्या रस्त्यावर लावल्या आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झाली. लोक ओरडत आहेत आणि म्हणून विनंती आहे की जे येणारे भाविक आहे किंवा जे आलेले असतील ज्यांनी रस्त्यावर गाड्या लावल्यात, आपल्याला समोर आहेर पाटलांनी तिथे 2 एकर जागा पार्किंगसाठी सोडलेली आहे. इकडे निर्मळ नानांनी त्यांच्या परिवाराने 2 एकर जागा डाव्या बाजूला आहे. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि व्यवस्थेला सहकार्य केलं पाहिजे. अन्यथा रस्ता जर अरुण पडला तर मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची की हा रस्ता म्हणजे बऱ्याच वेळेला रुग्णवाहिका या रस्त्यानं जास्त असतात. बऱ्याच वेळेला लोणीचे काही रुग्ण शिर्डीला न्यावे लागतात, शिर्डीचे काही रुग्ण लोणीला आणावे. आम्ही पाहतो तासाभरात एक तरी ॲम्ब्युलन्स इथून जाते. आणि म्हणून ही आपण काळजी घ्या. आपल्याला नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आमच्या वॉचमन असतील, स्वयंसेवक असतील, यांच्या सूचनेला मान द्या. दुसरी गोष्ट, इकडे महिला मंडळ बसलं आहे पण मुलं खूप दंगा करत आहेत, तर त्यांनाही थोडंसं महिलांनी किंवा इतर स्वयंसेवकांनी थोडं थांबवावं आणि एखादा साऊंड थोडासा तिकडे वळवून द्यावा, म्हणजे त्यांना आवाज मिळेल. तो साऊंड कडेचं तिकडे वळवून द्या. क्षमस्व महाराज. सुरू करा. विठ्ठला विठ्ठला दोन्ही पण सूचना अतिशय महत्वाच्या आहे. सगळ्यांनी ऐका. त्या सूचना फक्त इथल्या पुरत्याच महत्वाच्या आहे असं नाही, तर तुम्ही जिथं पण सार्वजनिक कार्यक्रमात जाल तर तिथं आपली गाडी ट्रॉफिकला अडचण करणार नाही अशीच लावीत जा. तुम्हाला लई वाईट खोड आहे आडव्या गाड्या लावायच्या. ते वर्ष श्राद्धाचे कीर्तन केले ना, तास तास आम्हाला गाड्या काढता येत नाही. बरोबर आहे का? एखाद्या वस्तीवर वर्ष श्राद्धाचं कीर्तन असलं आणि असं काय राजू परवा काय झाला आरडगावला, हा त्या राजू भाऊला 10-20 गाड्या बाजूला सरकावा लागल्या आणि एका माणसाला 10-10 20 बर त्या लॉक राहतात गाड्या, हँडल लॉक राहतो त्याचा. अहो ते कशाच वळवता येत नाही. डायरेक्ट ते चाकच उचलावं लागतं पुढचं. हा कधी कधी आम्हाला उतरावं लागतं खाली. ही जी तुमची सवय आहे ना, ही इथल्या पुरतीच आहे असं नाही. कुठेही जा तुम्ही,
दशक्रियेला जा, अंत्यविधीला जा, बारशाला जा, घरभरणीला जा, श्राद्धाला जा, वरद विनायकला या, कुठं सप्ताह कुठेही जा, फक्त गाडी लावताना एवढंच भान राहू द्या, दुसऱ्याला त्रास होणार नाही. तुम्हाला खरं सांगू का, सार्वजनिक ठिकाणी वागत असताना प्रत्येक माणसानी अशीच दक्षता घ्यायची का आपल्या कशाच मुळे इतरांना त्रास होता कामा नये. ही सूचना त्यांना पण लागू आहे. ही सूचना तिकडे ते बसले ना, आपले मुलं आहे ते सांभाळणं आपली जबाबदारी आहे. आपण सोबत घेऊन आलो, आपल्या मुलांच्या गोंगाटामुळं दुसऱ्या चांगल्या ऐकणाऱ्यांचं नुकसान होऊ नये ही जबाबदारी त्यांची आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये हा वक्तशीरपणा प्रत्येकाच्या वागण्यात असलाच पाहिजे. हा, त्यामुळं तुम्ही ऐका, इथून पुढं आता जाऊ द्या, आता कोणी उठणार नाही त्याची गाडी बाजूला करायला, जाऊ द्या, पण इथून पुढे लक्षात राहू द्या, कुठेही जाल तर गाडी अशी पार्किंग करा का तुमच्या गाडीमुळे अडथळा होणार नाही ट्रॉफिकला. एक, आणि इथून पुढे जाताना कीर्तनात असे कीर्तनात जा का आपल्या पोरांमुळं लेकरांमुळं इतर चांगल्या ऐकणाऱ्यांचं नुकसान होणार नाही. म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापले मुळं आपापल्या जवळ ठेवा. हा, लोकांना पोरं पोरं करता पोरं होती नाही. देवानी न देव असे मोकार सोडणं चांगलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. करू सुरू. ऐका, ऐकू राहिले ना, लक्ष आहे ना, कुठपर्यंत आलं होतं. ऐका ऐका, विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला मुद्दा सांगत होतो, आता वर्तमान काळात नवरा बायकोतला विश्वास राहिलाच नाही महाराज, विश्वास संपला. 50 वर्ष माग जा तुम्ही, आपली आजी आणि आजोबा त्या काळात काही एकामेकावर विश्वास होता. नवरा बायकोचा किती प्रचंड, हे बा त्या काळामध्ये एक मिनिट विचार करा, गाड्या घोड्या नव्हत्या, या गावाहून त्या गावाला पायी जावं लागायचं माणसांना. तर समजा आजा आणि आजी पिंपरीहून जर लोणीला यायला निघाले आणि दोघं जण रस्त्याने जर पायी पायी चालले 50 वर्षापूर्वी, तर सांगा दोघांच्या चालण्यात अंदाजे अंतर किती होतं. अंदाजे 50 फूट. अंदाजे 50 फूट, म्हणजे 50 फूट नवरा पुढं आणि 50 फूट बायको राहायची माग, एवढा अंतर नवरा बायको. बर त्या काळातला नवरा म्हणजे आपला आजोबा, तो लय निब्बर गडी, लय निब्बर. म्हणजे त्यांनी एकदा अंगात शर्ट घातलं, डोक्याला पागुट बांधलं, खांद्यावर उपरने घेतलं, पायात पायतान घातलं आणि एकदा घरातून बाहेर पडला, ताड 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 एकदा निघाला. लोणी गाव व्यवस्थेवर माग सुद्धा पाहत नव्हता, आली का गेली. अहो त्या आपल्या आजीला म्हणजे त्याच्या बायकोला त्याच्या पाठीमाग दुडकीवर चालावं लागायचं. दुडकी 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 कळती का, दुडकी 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 दुडकीवर चालावं लागायचं पाठीमाग. होतं का नाही. आणि आता तुम्ही एक मिनिट पहा, लोणीतल्या लोणीत नवरा बायको या गल्लीतून त्या गल्लीत जर जायला लागले, पार एकामेकाला खेटून काय जणू काही, अहो जणू काही फेविकॉल लावलंय, निघतच नाही, बाजूलाच होत नाही. हा, कशी गंमत. आणि तुम्हाला मोटरसायकलवाल्यांचं तर बोलायचंच नाही. आता आमच्या गाड्या कायम रस्त्यावर आम्ही पाहतो ना, रस्त्यावर बघतो ना आम्ही, अहो पाहतच नाही. समोरून जर अशी जोडी आली, मी तर डोळे झाकून घेतो. फक्त ड्रायव्हरला सांगतो तुझे राहू दे बोलू दे, कारण कीर्तनाला पोहोचलो पाहिजे. डोळे झाकून घेतो, डोळे झाकून. साईडची काच वर करून घेतो दाराची, डोळे. तरी एका गावात मला एक गाव कार्ट भेटलंच बरं का. काय टोनगिरी महाराज, तुम्ही साईडची काच करीत असाल वर, पण पुढच्या काचेतून दिसत त्याचं काय.
म्हटलं मग मी डोळे झाकून घेतो, तर पावतच नाही महाराज बरं का. ते तो तुम्हाला सांगतो, तो गुटके बहादर नवरा, एवढा एवढा मोठा गुटखा तोंडात राहतो त्याच्या, एवढा मोठा तो गुटखा तोंडात राहतो, वंजूळभर थुका साचलेला राहतो, असा गालाचा मारुती झालेला राहतो. बर, तब्येतीने एकदम किडकिडा राहतो. मी तर म्हणतो कपडे घालतो म्हणून तरी बरा दिसतो, बिन कपड्याचा पाहिला तर नुसता हाडकांचा सापळाच. आणि ते आपला जीव काढून जीव काढून जीव काढून जीव काढून गाडी चालवित, आणि ती बायको मागून तळ. अरे मरल ना ते, धडकल नाही एखाद्या झाडाला, जाऊ दे ना सुखरूप घरी, पावत नाही. मी तुम्हाला एक सांगतो महाराज, एक मिनिट ऐका. अरे 50 वर्षापूर्वी आजान आजी रस्त्याने चालायचे तर त्यांच्यामध्ये 50 फूट अंतर राहायचं. म्हातारा मागे सुद्धा पाहत नव्हता का, त्याचा त्याच्या बाईकवर 100 नाही 100 किती टक्के विश्वास होता. काय त्याला नक्की माहित होतं, 50 काय 500 फूट मागे राहिली तरी माझ्याच मागे येईल, विश्वास होता. आता गेला कुठं. पण हे नातं आहे बुवा, विश्वासावर चालणारं नातं. या नात्याचा दुसरा विशेष आहे, अत्यंत गोड आहे. काय ऐका, संसाराच्या विश्वातलं निरपेक्ष भावाचं नातं, पती पत्नीचं नातं म्हणजे निरपेक्ष नातं. या नात्यामध्ये सापेक्ष धर्म लागत नाही, सापेक्ष भाव या नात्यात चालत नाही. सापेक्ष म्हणजे ऐका, सापेक्ष याचा अर्थ असा आहे च्यापेक्षा. च्यापेक्षा ज्याला पर्याय उत्पन्न केला जातो, ज्याला पर्याय निर्माण होतो त्याला म्हणतात सापेक्ष, च्यापेक्षा. मग तुम्ही ऐका, इतर सगळ्या नात्यांना पर्याय, पण पती आणि पत्नी या नात्याला पर्याय नाही. हे निरपेक्ष भावातलं नातं आहे महाराज. इतर तुम्हाला सांगतो, हे बा, तुम्हाला भाऊ दुसरा मानता येतो, बहीण दुसरी मानता येते, मामा दुसरा मानता येतो, मावशी दुसरी मानता येते, आत्या दुसरी मानता येते, आई दुसरी मानता येते, बाप दुसरा मानता येतो, सगळं दुसरं भाऊ. आता भाऊ तो कॉमन मॅन आहे, नात्यातला कॉमन मॅन. भाऊ तर किती माना, त्याचा गंज ढीग लावा, नो प्रॉब्लेम. सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्या भाऊ, मावळण भाऊ, फुई भाऊ, मामे भाऊ, मानेल भाऊ, गुर्रू भाऊ, ते किती मानता येतात, त्याची काही अडचण नाही. पण पती आणि पत्नी हे जे नातं आहे ना, याच्यात सापेक्षता नाही. इथं पती म्हणजे पतीचं आणि पत्नी म्हणजे पत्नीचं. हा, त्याच्यात गडबडच नाही काही. गंमत म्हणून सांगतो, ऐकून घ्या, सोडून द्या. टेन्शन घेऊ नका, म्हणजे लोडवर येऊ नका, फक्त ऐकून घ्या, सोडून द्या. काय, एखाद्या बाईचा बाप मेला तर आपल्यातले 10-5 जातील, तिचे डोळे पुसतील, नको रडू ताई, नको रडू, आम्ही आहे ना बापाच्या जागी, चालतं. एखाद्या बाईचा भाऊ मेला, 10-5 जातील, नको रडू ताई, आम्ही आहे ना भावाच्या जागी, चालतं. या बाई, आता मी बोललो तरी का अजून काही, काय झालं तुम्हाला, मी काय बोललो का. पण महाराज, एखाद्या बाईचा नवरा मेला आणि आपल्यातला आगाव 150 तिथे गेला, नका रडू ताई, नका रडू, आहा नका रडू. तेवढ्या दुःखाच्या प्रसंगात चपलीने मारील ती. म्हणजे या नात्याला, या इथं काय महाराज, पती म्हणजे पतीच, पत्नी म्हणजे पत्नीच, काय गोड नातं आहे. आणि काय करतात हे दोघं, काही नाही, हे दोघं फक्त एकामेकाची शोभा, दुसरं काही नाही. तुम्ही एक मिनिट ऐका. काय, हिंदू धर्मामध्ये पत्नी म्हणजे बायको जर आधी मेली तर एकटी मरत नाही. परत ऐका, बायको अगोदर गेली तर एकटी मरत नाही, नवरा अगोदर गेला तर एकटा मरत नाही. मग बायको मरते तर नवऱ्याचा नवरेपणा घेऊन जाते, नवरा मरतो तर बायकोचा बायकोपणा घेऊन जातो. म्हणून आपल्या धर्मामध्ये नवरा आधी मेला तर बायको होते विधवा. आता ती पत्नी नाही, आता ती भार्या नाही, आता ती जाया नाही, आता ती बायको नाही, मग आता कोण आहे ती, फक्त विधवा. आणि बायको जर आधी वारली तर तो नवरा बनतो विधूर, विधूर. पण तुम्हाला सांगतो ऐका, विधवेचं जगणं अशोभनीय आहे,
परत ऐका, विधवेचं जगणं अशोभनीय आहे, विधुराचं जगणं अशोभनीय आहे. विधवेच्या जगण्याला शोभा नाही तर विधुराच्या जगण्याला शोभा नाही. बरोबर. तुम्ही म्हणा गिरी महाराज, विधवा आणि विधुर यांचं जगणं अशोभनीय असेल तर ते का जगतात? तर याचं उत्तर एकच आहे, मरण येत नाही म्हणून. त्यांना प्रत्येक दिवस मृत्यूची वाट पाहतच जगावं लागतं, अन्यथा त्यांचं जगणं अशोभनीय आहे. पत्नी नसेल तर पतीला शोभा नाही, आणि पती नसेल तर पत्नीला शोभा नाही. मग व्यवहारामध्ये जसं पती आणि पत्नी एकामेकाची शोभा, तसं भक्ती क्षेत्रामध्ये देव आणि भक्त एकामेकाची शोभा. विठ्ठल विठ्ठल अजून ऐका, अजून ऐका, गोड आहे. शशिनाच निशा निशयाच शशी, शशिना निशयान विभाती नरा. ऐका, काळी कुट्ट रात्र असावी, काळी कुट्ट रात्र असावी, आणि त्या काळ्या कुट्ट रात्रीमध्ये पांढरा शुभ्र चंद्र असावा. काय घडतं? काय घडतं? चंद्राचा पांढरा रंग रात्रीच्या काळ्या रंगाला शोभवतो, आणि रात्रीचा काळा काळा रंग चंद्राच्या पांढऱ्या रंगाला शोभवतो. शोभविले येरा येरा. अजून ऐका, पयशे कमलम कमलेन पयः. कमल असावं, कमळाचं फुल असावं, आणि पाण्यात असावं. काय होतं? कमळाच्या फुलामुळं पाणी शोभतं, पाण्यामुळं कमळाचं फुल शोभतं. पाणी कमळाला शोभवतं, कमळ पाण्याची शोभा वाढवतं. शोभविले येरा येरा. या धर्म मंडपात इथे तुमचं आणि माझं नातं तसंच आहे बुवा. काय नातं? इथे तुमच्यामुळं मला शोभा, आणि माझ्यामुळं तुम्हाला शोभा. शोभविले येरा येरा. इथे कसं आहे का, तुम्ही सर्व वक्ते आहात, तुम्ही सर्व श्रोते आहात, तुम्ही सर्व श्रोते आहात म्हणून मी आहे वक्ता. तुम्ही आहात श्रोते म्हणून मी आहे वक्ता, आणि मी आहे वक्ता म्हणून तुम्ही आहे श्रोते. तुम्ही नसले तर मला काय किंमत, आणि मी नसलो तर तुम्हाला काय किंमत? समजा एवढं मंडप भरून तुम्ही सगळे आले, आणि मी जर आलोच नसतो तर दांडीच मारली असती, तर तुमच्या येण्याला शोभा नाही. आणि मी तर आलो फेटा बिटा बांधून मस्त झकपक, मी तर आलो आणि तुम्ही कोणीच आले नाही. मग मी एकटा काय करू? कापडाला कीर्तन सांगू का मांडवाच्या? मग इथं तुमच्यामुळं माझी शोभा, माझ्यामुळं तुमची शोभा, आपण दोघं म्हणजे एकामेकाची शोभा. पुन्हा ऐका, तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. शब्द लक्षात घ्या, अक्षरावर लक्ष द्या. तुम्ही श्रोते आहात, मी म्हणून मी कोण आहे? वक्ता. वक्ता म्हणजे मी क काढला, तो क तलवारीच्या तला जोडला, आणि क तला जोडून त्याला काना दिला. अक्षर काय झालं? क्ता. क्ता 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 म्हणजे क अर्धा म्हणायचा आणि ता पूर्ण म्हणायचा. क्ता. त्याच्या पुढे व ते दोघं एकत्र केले आणि त्याला रेग मारून दिली. आता शब्द काय झाला? वक्ता. मग तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. आणि तुम्ही नसले आणि मी जर एकटाच असलो तर मग मी मात्र वक्ता. येतं लक्षात? आलं लक्षात? आता मी काय केलं? तलवारीचा त काढला आणि टरबुजाचा ट लावला त्याला, वकला. वक्ता म्हणजे आपण दोघं जशी एकामेकाची शोभा शोभविले येर येरा. मग तसंच आहे महाराज. अभंगामध्ये महाराजांनी उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलं? शोभविले येर येरा, शोभविले येर येरा,
महाराजांचं उदाहरण आहे. सोने एके ठाई हिरा. एक मिनिट आहे का, हिरा असतो हिरा. आता हिऱ्याची ओळख वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या प्रकाराने. काय असतं? विविध आकाराचा असतो हिरा, विविध रंगाचा असतो हिरा, विविध पैलूंचा असतो हिरा, कठीण असतो हिरा, है की नाही? आणि लाखो करोडो रुपये किंमतवान असतो हिरा. हिऱ्याची खरी पारख आहे कठीण असतो हिरा. म्हणजे हिऱ्याचं वैशिष्ट्य काय? हिरा भंगत नाही. आयरनीवर ठेवला आणि वरून घनाचा घाव मारला तरी हिरा फुटत नाही, हिरा भंगत नाही. उलट सांगतो तुम्हाला, काय तुम्ही किती टोले मारा, आयरनीवर ठेवून हिऱ्यावर 100 टोले मारा, तो हिरा आयरनीत घुसला पण फुटला मात्र. तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा. करणीचा होय चोरा, करणीचा होय चोरा, तोची मोल महाराज गोड बोलले, हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी. ही त्याची परीक्षा आहे. महाराज म्हणतात, जो ऐका, जो घनी मारिता वाचे, घनी मारिता वाचे म्हणजे घनाचा घाव घातला तरी जो वाचतो म्हणजे फुटत नाही. आयरनीत घुसला, फुटला नाही. आता काही काही चाणाक्ष ऐकणारे म्हणतील, गिरी महाराज अहो काय लागले सांगायला, फुटला नाही फुटला नाही, पण आयरनीत घुसला, उपयोग काय? म्हणजे काय काढायचा कसा वापरायचा कसा? तर टेन्शन घेऊ नका. आयरनीत किती खोल त्याला ऋतू द्या, काढायची आयडिया आहे. काढायची ती पण गाठ्यातच आहे. तुकोबराईंचीच आयडिया आहे. काढायची आयडिया काय? हिरा हिरकणी काढी आतोनी ऐरणी, काढी आतोनी ऐरणी, काढी आतोनी ऐरणी. हिरा हिरकणी काढी आतोनी, काढी आतोनी ऐरणी, काढी आतोनी. हिरा हिरकणी. ऐका बर का, हिऱ्यामध्ये सुद्धा 2 जाती, नर आणि मादी. हिऱ्यामध्ये 2 जाती, नर आणि मादी. नर असतो त्याला म्हणतात हिरा, आणि त्याच्यात मादी असते, तिचं नाव आहे हिरकणी. आणि ती जी हिरकणी असती ना, ती हिरकणी त्या आयरणीच्या तोंडाजवळ धरा. हिऱ्याला फक्त हिरकणी दिसू द्या, हिरा किती कठीण असू द्या. हिरा हिरा अहो हिरा, हिरा किती कठीण असू द्या, वाघाचा कान पकडणारा असू द्या, हिरा हिरा, त्याला फक्त हिरकणी दिसू द्या. काय पावर आहे महाराज. हिऱ्यानी हिरकणी पाहिली, आयरनीतला हिरा सळकन बाहेर येतो. मी नाही बोललो, अभंग गाथ्यात आहे, हिरा हिरकणी काढी आतोनी आयरणी. जाऊ द्या, मला काय बोलायचंय. असा लाखो रुपये किमतीचा हिरा एका जणांनी विकत घेतला बर का, आणि दोरीत बांधला आणि गळ्यात अडकवला. असा वापरतात का हिरा? दोरीत बांधला आणि गळ्यात अडकवला, हिरा असा वापरतात का? नाही. मग जेव्हा हिऱ्याकडून हिरा घ्यायचा, तो सरापाच्या पिढीवर सोनाराच्या दुकानात न्यायचा, सोनाराला हिरा दाखवायचा, सोनार त्याचे सगळे पैलू पाहतो, आकारमान पाहतो, आणि त्याच्या आकाराचं सुंदर 100 नंबरी सोन्याचं, पिवळं पिवळं धमक सोन्याचं सुंदर नक्षीदार कोंडण तयार करतो, त्याच्यात हिऱ्याला फसवतो, सुंदर त्याची अंगठी बनवतो, आणि त्याला शेवटचा पॉलिशचा हात मारतो. आणि एकदा त्याला पॉलिश झाली का दोन्ही चमकायला लागतात. गंमत काय होती बघा,
काय होतं? हिऱ्याचा पांढरा शुभ्र रंग सोन्याच्या पिवळ्या रंगाला शोभवतो आणि सोन्याचा पिवळा रंग हिऱ्याच्या पांढऱ्या रंगाला शोभवतो. मग इथं जसं आहे, हिरा आणि सोनं एकामेकाची सगळे उदाहरणं. 1 मिनिट पुन्हा रिपीट करा. आणा डोळ्यापुढं. आले का? हा म्हणा. सगळे उदाहरणं आतापर्यंत जेवढे सांगितले, हिरा आणि सोनं जसं एकामेकाची शोभा वाढवतात, वक्ता आणि श्रोता जशी एकामेकाची शोभा वाढवतात, कमळ आणि पाणी जसं एकामेकाची शोभा वाढवतात, रात्र आणि चंद्र जशी एकामेकाची शोभा वाढवतात, पती आणि पत्नी जसं एकामेकाची शोभा वाढवतात, तसं या भक्ती संप्रदायामध्ये देव आणि भक्त एकामेकाची शोभा वाढवतात. आणि हा त्या दोघांचा संबंध आहे. विठ्ठल महाराज, भक्ताची सगळी श्रेष्ठता देवामुळं असते आणि देवाचा सगळा मोठेपणा देवाला त्याच्या भक्तांमुळे असतो. तुकोबाराय बोलले, भक्त देवाला बोलतात. भक्त लुचूपुचूपणा करीत नाही, घाबरत नाही. भक्त म्हणतात, देवा 1 मिनिट ऐक, तू किती बडाया सांगितला, गतीर भरता, प्रभू साक्षी, निवास अमकं तमकं ढमकं, तू काही सांग, पण 1 मिनिट ऐक देवा. काय? हा तुझा सगळा मोठेपणा तुला फक्त आमच्यामुळं मिळालाय, कधी विसरू नको. अमुचिया भावे तुझ देवपण, 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 अमुचिया भावे तुझ समर्थाची नाही उपकार स्मरण, समर्थाची नाही उपकार स्मरण, समर्थाची नाही उपकार महाराज देवाला स्मरण करून देतात. आमुचिया भावे तुझ देवपण. विसरायचं नाही. एका विसरूनी काय मोठ्या माणसांना वाईट खोड राहते. देवाबद्दल चाललंय ती. मोठ्या माणसांना वाईट खोड राहते. कोणती? मोठ्याला विस्मरण लवकर होतं, मोठ्याच्या स्मरणातच राहत नाही. वाईट सवय. मी नाही बोललो, तुकोबारे म्हणतात, समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिला आठवणा वाचोनिया, दिला आठवणा वाचोनिया, दिला आठवणा वाचोनिया, दिला आठवणा वाचोनिया, नाही उपकार स्मरण, समर्थाची नाही उपकार, समर्थाची नाही उपकार स्मरण, समर्थाची नाही उपकार स्मरण, दिला आठवणा वाचोनिया, दिला आठवणा वाचोनिया, दिला आठवणा वाचोनिया. तेव्हा ऐका, सोनं आणि लोखंड असं मातीत पडलेलं होतं
आता मातीत सोनं किती वर्ष राहिलं, शेकडो हजारो वर्ष, सोन्याला काही होत नाही, जसं तसं राहत. लोखंड दम धरीत नाही, लोखंड गंजतं, काळं पडतं. ते सोनं लागलं लोखंडाला हिनवायला, सोनं लोखंडाला हिनवायला लागलं. सोनं त्या लोखंडाला म्हटला लोखंड्या, म्हटला भंगार काळ्या. अरे तू म्हटला जिंदगीवर तुझ्या काळ्या, म्हटला भंगार लोखंड्या. माणसाने मिळालेलं जीवन आयुष्यामध्ये जगावं, शान से जिना मागता आहे. भंगार म्हटला काळ्या. हा बघ म्हटला माझा थाट बघ, सोनार दागिने करतो तर मला काचेच्या कपाटात ठेवतो. रस्त्याने ह्या बाया जातानी नका का घेणं होईन, पण बघ हा सोनं म्हणतंय लोखंडाला, भंगार म्हटला काळ्या. आणि जी बाई किडूक मिडूक दागिन्याच्या रूपात मला घेती, जेव्हा मोजमाप करून तिच्याकडे दिलं जातं तर पाय माझा थाट पाय, म्हटला हे थाट पाय माझा काय, मला बसायला प्लॅस्टिकची डबी आणि प्लॅस्टिकच्या डबीत वेल्वेटची गादी. भंगार म्हटला काळ्या. सोनं हिनवायला लागलं. बघ म्हटला, त्याचं खूप बोलणं त्या लोखंडाने ऐकलं. सगळं ऐकून झाल्यावर लोखंड म्हणे तुझं आटोपलं का, झालं का तुझं, मी बोलू का आता. ते सोनं म्हणे कोणत्या तोंडाने बोलतो, काय तोंडला थांब ना, बोलू का थोडं, काय बोल तोंड एक ऐक ना तू, थोडं बोलू का, काय बोलतो. लोखंड म्हटला काहीच बोलत नाही, फक्त एवढंच बोलतो, मला फक्त इतकंच सांग, तुझं वजन इतक्याच ग्राम आहे आणि तुझी किंमत इतकेच रुपये आहे, हे निश्चित कोणामुळं ठरवतं तेवढं सांग. तुमच्या लक्षात नाही आलं. सोनं मोज, आता हे इलेक्ट्रॉनिक काटे नाही, जुने काटे आपल्या लहानपणाचे, धारवाड काटा. सोनं मोजायचा जो काटा आहे की नाही, ते त्याचे दोन्ही पारडे कशीचे, लोखंडाचे, त्याला जोडले साखळ्या कशीचे, लोखंडाच्या, वर आडवी दांडी कशीचे, लोखंडाची, त्याच्यावर कडी कशीचे, लोखंडाची, इकडे तिकडे सरकणारा काटा कशीचा आहे, लोखंडाचा. एका पारड्यात सोनं टाकलं तर दुसऱ्या पारड्यात जे ग्रॅमचं माप टाकतात ते माप कशाचं आहे, लोखंडाचं. आणि मग लोखंड म्हटलं बेट्या, माझ्याशिवाय जर तुझं पानच हलत नाही तर वर तोंड करून बोलत कोणाला, सोनिया कोणाला आजूकी सांगतो तू. अरे हा मोठेपणा कोणापासून तुला. तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे, तुझी सवय वाईट आहे तेवढी मला मान्य आहे, का आठवण करून दिल्याशिवाय तुम्हाला स्मरण होत नाही. पण एक लक्षात ठेव देवा, तुझा सगळा मोठेपणा तुला आमच्यामुळं मिळाला, कधी विसरू नको. मग भक्त काय करतात, सगळा मोठेपणा देवाला प्राप्त करून देतात आपल्या भक्ती सामर्थ्याने आणि जगात त्याची शोभा निर्माण करतात. मग काय शोभा वाढवतात, भक्त देवाची शोभा वाढवतो. भक्त पण महाराज, भक्त देवाची नेमकी काय शोभा वाढवतो तर ऐका. भक्त आपल्या भक्ती सामर्थ्याने, आपल्या भावबळाने, आपल्या प्रेमाने, भक्ती प्रेमाने भक्त काय करतो तर निर्गुण परमात्म्याला सगुण साकार बनवतो आणि त्याची सेवा करून जगामध्ये त्याचा महिमा, त्याची शोभा वाढवतो. भक्त देवाची ही शोभा वाढवतो. म्हणजे एक मिनिट ऐका बर का, या जगात भगवंताला, या जगात देवाला भक्तांशिवाय दोन गोष्टी अशक्य आहे. मी देवाला अशक्य बोलतो बुवा, लक्ष द्या, मी देवाला अशक्य बोलतो. देवाला या दोन गोष्टी मिळतच नाही, मी देवाला अशक्य बोलतो. भक्तांशिवाय मिळत नाही. कोणत्या दोन गोष्टी ऐका, भक्तांशिवाय देवाला निर्गुणातून सगुणात येता येत नाही, आकाराला येता येत नाही, रूप धारण करता येत नाही आणि भक्तांशिवाय देवाला सेवा मिळत नाही. विठ्ठल
सामर्थ्याने निराकार परमात्म्याला सगुण साकार करतो, त्याची सेवा करून जगामध्ये त्याचा महिमा वाढवतो. महाराज ही गोष्ट अभंगाच्या पहिल्याच्या. भक्ताविन देवा हो, 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 हो. भक्ताविन देवा हो, 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 हो. भक्ताविन देवा हो, 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 हो. भक्ताविन देवा तुकोबाराय म्हणतात या गोष्टी देवाला भक्तांशिवाय मिळत नाही. रूपाला येता येत नाही, सेवा मिळत नाही. भक्ताविना देवा कैचे रूप, भक्ताविना देवा रूप कैचे. भक्तांशिवाय रूप नाही त्याला, भक्तांशिवाय आकारालाच येता येत नाही. अहो पण उपनिषद वेगळंच बोललो ना महाराज. उपनिषद काय बोललं? उपनिषद बोललं की तो एकटाच होता, त्याला अनेक होण्याचा संकल्प स्फुरला आणि त्याच्या संकल्पाने तो निर्गुणाचा सगुण झाला, असं उपनिषद बोलतं. एकोहम बहुश्याम प्रजाएव, एकोहम एकच होता, बहुश्याम त्याला बहु होण्याची भावना इच्छा निर्माण झाली आणि त्याच्याच इच्छेनं त्याच्या संकल्पाने तो अनेक झाला, म्हणजे सगुण साकार झाला. एक मिनिट ऐका, आपल्या महाराष्ट्रीय वारकरी संप्रदायातल्या संतांनी उपनिषदाचं मत डावललं नाही, ते पण मान्य केलं. गीतेचं मत मान्य केलं आणि भक्तिशास्त्रीय मत सांगितलं का देव कोणताही अवतार घेवो त्याला कारण फक्त त्याचा भक्त, बाकी काही नाही. विठ्ठल उपनिषदाचं कारण संतांनी अमान्य कुठे केलं महाराज? मानलंय ना, त्यांनी मान्य केले, ते सुद्धा कारण मानलंय संतांनी. विठ्ठल विठ्ठल निळोबरायांचं वर्णन फार गोड आहे. एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होवनिया ठेला, जया परिहा तैसाची गमला, तो हा नंद नंदन सया छोजा आंबुलाव. पण एकी एकटाची आसोनी एकला, एकच होता, त्याला अनेकाचा संकल्प झाला आणि तो विश्वी विश्वाकार होवनिया ठेला. अजून गवळणी येत. विठ्ठल विठ्ठल एकलेनी कंठेची म्हणून या येनी, केली निर्माण 14 भुवनी, गगन चंद्र सूर्य मेघ तारा, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. हे वर्णनच. एक श्रुती काय बोलली ऐका. श्रुती म्हणती स एकाकीन रमते, त्याला एकटेपणात कर म्हण. निळोबा तेच बोलले. काय बोलले? एकलेनी कंठेची म्हणून या येणे, त्याच्या संकल्पानी, म्हणजे ते कारण संतांनी मानलंच.
अमान्य केलं नाही. विठ्ठल अजून एक गवळा नाही निळोबराईंची. शब्द थोडे जड आहे पण ऐका काय. काहीची नो होनिया काही एक होता, नाम रूपातीत आपण नेनता, होण्यानं होण्याच्या नेनोनिया वार्ता. आणि पुढचा शब्द ऐका, त्याचा संकल्पची त्या झाला प्रसवता हो. आयशा परी हा मूर्तिमंत झाला, भाग्य अमुचिया मूर्ती मुसावला. आता काय त्याचा संकल्पची त्या झाला प्रसवता हो. मानलंय ना बुवा. अजून एक प्रमाणे काय माझं नरड काम करीत नाही हो. मी घरात तिथं कच खाल्ली नाही तर लय उड्या आणल्या असते. नरड काम करीत नाही हो. आता मी ट्रायल करतो. तुम्ही फक्त हसू नका बरं का, टिंगल करू नका. पण एक प्रमाण मोठं गोड आहे काका. विठ्ठला विठ्ठला ऐका नव्हे त्याची काही चे झाले रे खेळिया. अरे नव्हे त्याची काही चे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. स्वरदार स्वरदार स्वरदार. ते काय होतं आपलं माग पुढं, म्हणजे मी जातो पुढं, तुम्ही राहते माग, तुम्ही राहते पुढं, मी येतो माग. आपली गाठच पडेल. विठ्ठला मगाच्या प्रमाणाला तो तेच झालं सुनील भाऊ. बरं का आहे ना तुमच्या आलं लक्षात. बरं बरं असं आपण एकाच भागातले हे सगळे काय करा. ऐका बरं का. नव्हे त्याची काही चे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. आपुलीच आवडी धरून खेळिया, आपणा ते व्याले रे. जोपनाकारने केली बायको, तिने एवढे वाढविले रे. म्हणून म्हटलं हसू नका. बरोबर आहे का नाही. शब्द काय इथं, आपुलीच आवडी धरून खेळिया, आपणा ते व्याले रे. त्याच्या संकल्पाने साकार झाला. उपनिषद बोलतो धर्मसंस्थापना, भक्तरक्षण, दुष्ट निर्दाळन. गीता बोलते. पण तुकोबाराय म्हणतात भक्तिशास्त्र सांगतं गड्या काही असू द्या, पण त्याला निर्गुणातून सगुण व्हायचं असेल तर एकच कारण, आणि ते कारण म्हणजे त्याचे भक्त. भक्तांशिवाय त्याला निर्गुणातून सगुणात येता येत नाही. हेच कर. तुका म्हणे भिडा भक्तीची या, भक्तीची या. तुका म्हणे भिडा भक्तीची या, भक्ती या. या चाडा आकारा आलाशी, भक्तीची या भिडा आकारा आलाशी. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही काही माना न माना, भक्तिशास्त्रात एकच सिद्ध आहे, भक्ताविन देवा कैचे रूप. भक्ताविन देवा रूप कैचे. मग भक्ताशिवाय त्याला रूपाला येता येत नाही. भक्त काय करतो, आपल्या भक्ती सामर्थ्याने त्या निराकाराला सगुण साकार बनवतो, रूपाला आणतो. एक. आणि भक्ताविन देवा कैची सेवा. भक्ताशिवाय या जगात देवाला सेवा मिळत नाही. 1 मिनिट बोलतो, थोडं लक्ष द्या. वेळ संपत आलाय, पण सांगतो तुम्हाला, देवाची सेवा करण्याची योग्यता आपली एकाचीही नाही. धाडसानी बोललो आता मी. देवाची सेवा करू अशी योग्यता न आमच्यात आहे न तुमच्यात आहे. बोला आता काय बोलतो कसं काय. मुळात तुम्हाला खरं सांगू का, आपली अडचणच इथं आहे, सेवा म्हणजे काय तेच आपल्याला कळत नाही.
आपण ज्याला सेवा समजतो ती देवाची सेवा नाही, आणि देवाची जी सेवा आहे ती आपल्याला कोणाला कळतच नाही. काय अडचण आहे बुवा? तुम्ही देवाची सेवा कशाला समजता? त्याला शुद्ध पाण्याची आंघोळ घालणं म्हणजे सेवा, पंचामृताची आंघोळ घालणं म्हणजे सेवा, पुन्हा शुद्धोदक घालणं म्हणजे सेवा, उष्णोदक म्हणजे सेवा, शुद्धोदक म्हणजे सेवा, त्याचा अंगचा पुसणं म्हणजे सेवा, त्याच्या अंगाला अत्तर लावणं म्हणजे सेवा, त्याला भारी भारी मखमलीचे कपडे घालणं म्हणजे सेवा, त्याच्यावर त्याला अलंकार वगैरे अर्पण करणं म्हणजे सेवा, भारी भारी फुलांच्या माळा घालणं म्हणजे सेवा, त्याला केशर कस्तुरी टिळे लावणं म्हणजे सेवा, त्याला गावरान तुपाचा नैवेद्य दाखवणं म्हणजे सेवा, त्याच्या पुढे सफरचंद चिकू आमकं टमकं चांगले चांगले फळं ठेवणं सेवा, त्याच्या पेटीत नोटा कोंबणं सेवा, त्याच्या पेटीत सोनं कोंबणं, याला तुम्ही सेवा म्हणता ना? तुम्हाला खरं सांगू का, ही देवाची सेवा नाहीच. तुम्ही काय ऐकू राहिले? त्याला नैवेद्य देणं, त्याला कपडे घालणं, त्याच्या पेटीत नोटा कोंबणं, ही देवाची सेवा नाहीच. मग महाराज ऐका बर का, शास्त्रीय भाषा याला उपचार म्हणतात. याचं नाव काय? शुद्धोदक स्नानम करिष्ये पयोदधी पंचामृतम स्नानम करिष्ये पुनरपि शुद्धोदकम स्नानम करिष्ये वस्त्रम समर्पयामि दीपम दर्शयामि धूपम दर्शयामि नैवेद्यम प्रतिगृह्यताम दक्षिणाम सम. क्या है? क्या है? अरे अरे बाबा, हा सगळा उपचार आहे. अहो, उपचार म्हणजे सेवा नाही, सेवा म्हणजे उपचार नाही. उपचार वेगळा आणि सेवा वेगळी. आपण येडे उपचाराला सेवा म्हणून चाललाय तडाखा. महाराज, सेवा कशा? सेवा अवघड आहे. एक श्लोकाचा शेवटचा पाद आहे, मला आधीच लक्षात येणं, पण शेवटचा पाद आहे. तो पाद असं सांगतो, सेवा धर्म परम गहनो योगिनामप्यगम्या. सेवा धर्म परम गहनो. सेवा धर्म अवघड आहे बुवा. आता जाऊ द्या, मी वेळ संपलाय, शॉर्टकट मारतो, फक्त एकच लक्षात आणून देतो, लक्षात येईल तुमच्या. ऐका बर का, तिचं नाव सेवा, त्याला म्हणतात सेवक. बर का, कोण? सेवा केली फक्त हनुमंतरायांनी आणि केली फक्त प्रभू रामचंद्रांची. बस, तिचं नाव आहे सेवा आणि त्याला म्हणतात सेवक. रामरायाच्या सेवका. तुम्हाला सांगा, अरे स्वामीच्या मालकाच्या कामाकरता स्वतःचा जीव द्यायची पाळी आली तरी सुद्धा जो माग हटत नाही त्याला म्हणतात सेवक, आणि त्याच्या द्वारा घडते तिला म्हणतात सेवा. इथं तर चेंगराचेंगरी झाली का? चाल तू, आपली गाडी पाय कुठं? चेंगराचेंगरी. देवा करता आपल्या जीवाचं बलिदान देतो, मागे हटत नाही, त्याला म्हणतात सेवक. आणि तुम्ही बघा प्रसंग कसे आहेत बघा, प्रसंग गोड आहे. त्या आईमाई रावणांनी रामाला पाताळात नेलं. सकाळ झाल्यानंतर पाहत राम नाही, लक्ष्मण नाही, सगळा गोंगाट झाला. मारुतरायकडे गेले, राम लक्ष्मण आणि मग ते पाहिलं ते एक नवीन झोपडी होती बाणाची बनवलेली, ही रात्री नव्हती, तिच्यात विवर होतं आणि त्या विवरातून त्यांनी पाताळात नेलं होतं. त्यांची ती उपास देवी होती, उपास्य देवी, तिला बळी द्यायचं होतं. मारुतरायनी तो काय, मारुतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ, लगेच त्या बिळातून गेले खाली पाताळात. पाताळात गेलो, तिथं डीजे लावलेला. या डीजेनी कर केला, कुठं बी आहे जो पाताळात डीजे लावलेला. आणि हे राक्षस तर सगळे राक्षस, तर सगळे राक्षस, नवरदेवा पुढचे, शिवाजी महाराजांच्या पुढचे, गणपतीच्या पुढचे सगळे राक्षस तर तडाखा. अरे क्या. पण तुम्हाला गंमत सांगते, मारुतराय होते. मारुतराय मिरवणुकीत नाही गेले. आपल्यासारखा असताना तर लगेच भिडला असता त्यांच्यामध्ये. मारुतराय तिकडे नाही गेले. मग मारुतराय मंदिरात गेले, गाभाऱ्यात गेले, आत गेले, दार लावून घेतलं, कडी लावली, देवीच्या पुढे उभे राहिले आणि मारुतराय देव म्हटलं, आई आया लई मजा आहे का? एकापेक्षा दोन बळी आली तुला. त्या आईच्या मांड्या विठ्ठल 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 विठ्ठल, आईच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल. ती आई म्हटली, मारुती माझं न माझं काहीच म्हणणं नाही. मारुतरायांनी काय महाराज डायरेक्ट देवी उचलली, एका हाताने सिंहासनावरची देवी उचलली
आणि काय केलं, त्या देवीच्या अंगावर पाणी टाकल्यावर ते पाणी जायचं माग जे मुरी होती ना, त्या मुरीत देवी कोंबली. काय अभंगच आहे. जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा, त्या मुरीत देवी कोंबली आणि देवीच्या जागी मारुतराय देवीच्या रूपात उभे. आली मिरवणूक आणि मग देवी बोलली, भक्तांनो. अरे त्या भक्तांना इतका आनंद झाला. देवी बोलली, कोणाच्याच पिढीत नाही ना, आमच्या पिढीत. देवी बोलली जसं आपल्या पिढीत गणपती दूध प्याला. अरे काय देवी बोलली, देवी बोलली, देवी बोलली. ती सगळं वातावरण शांत. क्या म्हटले, गडबड करू नका, ते दोघं मध्ये पाठवा, मी ताव मारते, त्यांना खाते आणि मग आशीर्वाद द्यायला बाहेर येते. आणि मग ते वेळच संपला. ते सिग्नलच आहे तो. टाइम टू टाइम राहते सगळं ते. असू दे. चला विठाला. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, तुम्ही जे हसले ना, मी तुम्हाला जसं वाटतं तसं इथं नाहीये. तुम्हाला वाटतं तसं नाहीच आहे. म्हणजे माझी ढेरी मोठी नाही, उपरणं लहान. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लई हुशार आहे का? मी तुमच्यापेक्षा हुशार आहे बाबा. चला विठ्ठला. वातावरण शांत झालं आणि मारुतरायने विचारलं, ऐका, या संकटात तुमचं रक्षण करील असा कोणी रक्षण करता आहे का? एवढा संतापीन तापड लक्ष्मण, पण आईस्क्रीम थंडगार. रामचंद्रच म्हटले, आई आहे एक जण आहे, पण त्याचा उपयोग नाही असून का, तो आमच्यापासून कोसो दूर आहे. कोण आहे तो? आणि प्रभू रामचंद्राने देवीच्या समोर त्याचं स्मरण केलं. आई, त्याचं नाव आहे मारुती. मारुतरायाची छाती अभिमानाने फुगली. तुम्हाला खरं सांगू का बा, सांगू का खरं काय? अरे सगळं जग रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करतं. सगळं जग रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करतं. आणि सगळं जग रात्रंदिवस ज्या देवाचं स्मरण करतो, तो देव हनुमंतरायाचं स्मरण करतो. हा भक्तीतला पुरुषार्थ आहे. हा भक्तीतला पुरुषार्थ आहे बुवा. हा. मारुतरायाची छाती फुगली. मारुतराय मूळ रूपात आले. प्रभू ओळखलं नाही का? हन्म्या. आणि तू याला काय म्हणतात? स्वतःचा जीव धोक्यात. लक्ष्मणाला शक्ती लागली, सुषेण वैद्य आणला, सूर्योदयाच्या आत संजीवनी आणून पिळली तरच हात जागणार. मारुतराय म्हटले ठीक आहे. मारुतराय निघणार. रामचंद्र म्हटले काय उपयोग नाही. अरे संजीवनी कुठं, हिमालयात द्रोणागिरी, आणि आपण कुठं इकडं रामेश्वरम. अरे शक्य नाही बाबा, नको तू, एवढा हजारो किलोमीटरचा अंतर आहे. अरे सूर्योदयाच्या आत नाही आला तर काही उपयोग नाही. मारुतराय म्हटले प्रभू काळजी नाही करायची. काय, मी छातीला हात लावून सांगतो तुम्हाला, छातीला हात लावून सांगतो प्रभू. म्हणजे काय, जोपर्यंत मी वनस्पती आणून लक्ष्मण भैयाच्या तोंडात पिळीत नाही, तोपर्यंत सूर्य उदयाला येऊच शकत नाही. काय विषाद आहे त्याची, उगून दाखवावा त्यांनी. रामचंद्र त्याला म्हटले फाजील आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. मारुतराय म्हटले नो ओव्हर. हा अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स नाही. मग तुम्हाला माहित नाही, जन्माला आल्याला पहिला तडाखा त्याला दाखवेल आपण. तेव्हापासून तो आपल्या नादी लागत नाही. सांगितलं प्रभू. याला काय म्हणतात? याला सेवक म्हणतात. त्याच्या द्वारा जी घडती तिला सेवा म्हणतात. अशी सेवा भगवंताला भक्तांच्या शिवाय दुसरा देत नाही. भक्त काय करतो? त्याला निर्गुणातून सगुण बनवतो, त्याची सेवा करून जगात त्याचा महिमा निर्माण करतो. ही भक्तांनी देवाची शोभा वाढवली. बरोबर. देव भक्ताची काय शोभा वाढवतो आता संपवतो मी, पण ऐका. भक्त जगाला वंद्य व्हावा, भक्त जगाला पूज्य व्हावा, भक्ताची कीर्ती सगळ्या जगात धवल कीर्ती निर्माण व्हावी, याच्याकरता भक्ताच्या जीवनात भक्ती सिद्ध व्हावी लागते. ती भक्ती सिद्ध होण्याकरता त्याची वृत्ती निष्काम असावी लागते. आणि भगवान अशा भक्तांच्या पदरात निष्कामतेचं दान टाकतो. निष्कामता कुठेही मिळत नाही बुवा. निष्कामता ही भगवंताच्या कृपेनेच प्राप्त केली जाते. भगवान काय करतो? त्या भक्ताच्या पदरात निष्कामतेचं दान टाकतो. त्याची भक्ती सिद्ध करून
जगात त्याची कीर्ती निर्माण करून भगवान भक्तांचा महिमा वाढवतो. निष्कामतेचं दान भक्ताच्या जीवनात भगवंताशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. मग देवाविन भक्ता कोण देते निष्कामता, शोभविले येरा येरा सोने एके ठाई. पण महाराज एवढं सगळं बोलले, 9 वाजले, तुम्ही त्या दोघांचा प्रॉपर संबंध काही सांगितलाच नाही हो. प्रॉपर संबंध काय नेमका? मग ऐका, तुकोबाराय म्हणतात त्या दोघांचा नेमका संबंध हा आहे. काय? तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. आईचं आणि बाळाचं, ऐका बर का, आईचं आणि बाळाचं नातं जसं देवाचं आणि भक्ताचं नातं तसं. पण तुका म्हणे बाळ, बाळ म्हणजे अंगावर पिणार 1 वर्षाच्या आतलं 29 वर्षाचं घोडमं नाही, बायकोच्या नादी लागून पागल झालेलं ते नाही. मग बाळ, तुका म्हणे बाळ, मग जसं आहे की नाही, बाळ आई वाचून आणि आई बाळा वाचून राहूच शकत नाही. जसं मासा पाण्या वाचून राहूच शकत नाही, तसं देव भक्ता वाचून भक्त देवा वाचून राहूच शकत नाही. माय लेकराचं नातं जसं देव भक्ताचा संबंध तसा. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेहजाळ, शोभविले एर येरा सोने एके ठाई. येरा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भगवान श्री परमात्म्याची असीम कृपा, अनेक साधू संतांचा कृपा आशीर्वाद, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची कृपा, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, सिद्ध योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सिद्ध योगीराज सद्गुरु साईनाथ महाराज उर्फ साईबाबा, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत सद्गुरु जोग महाराज आणि ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज या संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय, परमश्रद्धेय, परम आदरणीय तुमचं माझं आपल्या सर्वांचं परमश्रद्धास्थान असलेले, तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचे, पारमार्थिक जीवनाचे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असलेले
आपल्या पारमार्थिक जीवनाचा आधारवड बनलेले परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री महंत हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवाशेकर आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज धावणे यांच्या शुभ प्रेरणेने कुशल अशा मार्गदर्शनाने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला भगवान श्री गणरायांचा जन्म उत्सव आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रगट दिन अवतार उत्सव म्हणजे तुकोबारायांचा जन्मदिन या दोन निमित्ताचं औचित्य ठेवून प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न होत असलेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होतो आहे। या वर्षी या कार्यक्रमाचं विशेषत्व असं आहे का हा कार्यक्रम या पुण्यभूमीमध्ये वरद विनायक धाम या पुण्य पावन भूमीमध्ये हा कार्यक्रम या क्षणी या वर्षी पहिल्या तपाची पूर्ती करतो आहे। म्हणजे या कार्यक्रमाने एक तपाचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि तपपूर्ती सोहळा म्हणून या ठिकाणी अतिशय विराट अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं आदरणीय श्रद्धेय पूजनीय महाराजांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी का आपण सर्व धर्मधन दात्यांनी त्याला सर्वतो प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। कोणी अन्नदानाच्या रूपात सहकार्य केलं असेल, या सोहळ्यामध्ये कोणी पारायणाला बसण्याच्या रूपात सहकार्य केलं असेल, कोणी रोख रकमेमध्ये सहकार्य केलं असेल, कोणी वस्तुदानातून सहकार्य केलं असेल, कोणी कीर्तन प्रवचनाला उपस्थिती लावून सहकार्य केलं असेल, अनेक प्रकारचं सहकार्य, कोणी भजनाचं सहकार्य केलं असेल, कोणी मृदुंग वादनाचं सहकार्य केलं असेल, आहे का नाही। असं प्रत्येकाने आपापल्या परीनं योगदान सहकार्य आणि काही माणसांनी काहीच न करता पण गप्प राहिले असतील ते सुद्धा सहकार्याचे काड्या न करणे आहे का नाही, ते सगळ्यात मोठं सहकार्य आहे। जे आडवं टंगडं न घालता गप राहिले बो घरी, हा ते सुद्धा असं सगळ्यांचंच अनमोल सहकार्य आणि या समग्र योगायोगातून हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य विराट स्वरूपाचा या ठिकाणी संपन्न होतो। या कार्यक्रमातली उपांत्य असलेली रात्रीच्या प्रसंगाची शेवटची 7व्या क्रमांकाची कीर्तन सेवा पूज्य श्री महाराजांनी समर्पित करण्याकरता आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्याप्रमाणे आम्ही तुमच्या समोर आलो। आता आमच्यात त्यांना काय दिसलं आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांच्या दृष्टीनं ते काही हो, पण आमच्या दृष्टीनं मात्र असं आहे का तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले कपाळाला थोडे बहु। बस तेव्हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या अभंगाचा अल्पबुद्धीतून अल्पसा विचार या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। जवळपास आपल्या अहिल्यानगर, नाशिक, पुणा या आणि संभाजीनगर या 2-4 जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचं अतिशय जोमानी सेवा कार्य करणारी फार दिग्गज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, भजनाचार्य ही सगळी मंडळी दूरवरून या ठिकाणी उपस्थित आहे। आता एकेकाचं नाव घ्यायला गेलं तर मग मात्र ज्याचं नाव राहील त्याच्यावर टणावर अन्याय केला असं होईल। त्याच्यामुळं हा तो टणावर अन्याय झेपला पाहिजे ना समोरच्याला, त्याच्यामुळं मी आता व्यक्तिगत कोणाचं नाव घेत नाही, पण ही सगळी आमची अत्यंत जीवस्य कंठस्य हृदयस्थ साधक आणि गुरुबंधू मंडळी, महाराज मंडळी, आपण सगळे श्रोते मंडळी, सर्व श्रोते मंडळी, त्याच्यामध्ये परम आदरणीय आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि सर्वांना सुपरिचित असलेल्या आदरणीय सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्यक्ष महाराज या ठिकाणी विराजित आहे। आपण सर्व श्रोते सज्जन आहे। याच्यापेक्षा विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे का बघा, प्रत्यक्ष महाराजांचे तीर्थस्वरूप
परमपूज्य पिताश्री ते या ठिकाणी विद्यमान उपस्थित आहे. हा हिरा, हा कोहिनूर ज्यांच्यामुळं आपल्या सर्वांना लाभला ते महाराजांचे तीर्थस्वरूप परमपूज्य पिताश्री, ज्यांच्याबद्दल आमच्या तुकोबारायांनी म्हणावं, धन्य माता पिता तयाचिया, असे महाराजांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली सेवा वरद विनायक भगवंताच्या चरणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने समर्पण आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली